आणि आता मुंबई आणि उपनगरातल्या आपण टॉप 9 बातम्या बघूया। पनवेल ते वांद्रे एसी बस सेवा 1 जानेवारीपासून बंद। 7 वर्षातील जुन्या वाहनांना मुंबईत प्रवेश नसल्यानं बस सेवा बंद। कुर्ला आणि भांडूपमध्ये उद्या 10% पाणी कपात। जलवाहिनीची गळती रोखण्यासाठी दुरुस्ती करणार। मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता खालावली। AQIच्या सर्वेक्षणानुसार बीकेसीमध्ये सर्वाधिक खराब हवा। बीकेसी परिसरात हवेची गुणवत्ता 192 अंकांवर। LTT रेल्वे स्थानकात अस्वच्छता केल्यास 100 रुपये दंड। रेल्वे स्थानकात 3 महिन्यांसाठी क्लीन अप मार्शलची नियुक्ती। मुंबईत मनोरंजन महागणार। मुंबई महानगरपालिका चालू वर्षात रंगभूमी करात वाढ करण्याच्या विचारात। मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा संचालकपदी पूजा रौंदाळे। निकालातील विलंब दूर होण्याची विद्यार्थ्यांना अपेक्षा। मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून कंत्राटदारांना नोटीस। कांदिवली पूर्व भागात 18 रस्त्यांच्या कामादरम्यान झाडांना हानी पोहोचल्यानं उद्यान विभाग ॲक्शन मोडवर। नवी मुंबईच्या FMC मार्केटमधील भाजीपाल्यांच्या दरात 10% वाढ। वाहन चालकांच्या संपाचा भाज्यांच्या दरावर देखील परिणाम। उल्हासनगरच्या कॅम्प 5 मध्ये कारखान्यातील कामगाराकडून मालकावर जीवघेणा हल्ला। मालक नदीम शेख जखमी। संपूर्ण घटना CCTVत कैद।